आपण चाललो आहोत किरणच्या लग्नाला. आज तिची हळद आहे आणि उद्या आहे लग्न. सो आम्ही सगळे तयारी होतोय. श्रीच्या गाडीमध्ये फक्त मी, श्री आणि पप्पा आणि आई असणार आहेत. वर्षा तिच्या नवीन वेगळ्या गाडीने येणार आहेत, तिच्या मित्रांसोबत, तिच्या मैत्रिणींसोबत आणि बुद्धासोबत. कदाचित ह्याच टायमाला निघणार आहे, पण माहीत नाही आम्ही दोघं मॅच करणार आहोत की नाही. पण आमची गाडी पहिली पुढे निघणार आहे. आम्ही सगळं आवरलेलं आहे. तिला थोड्या वेळातच फोन करणार आहे, बघणार आहे ती कुठे आहे. पण एवढं नक्की की आम्ही आधी पोचणार आहोत. मस्तपैकी 2 जोडी पालकची भाजी आणली होती आणि तिला छानपैकी 3 कांदे कापून, मिरच्या वगैरे टाकून, मस्त लसणाची फोडणी वगैरे देऊन आम्ही तिला मस्त कोरडी केली होती, कारण ही प्रवासात खायला छान वाटेल म्हणून. आणि सकाळी लवकर उठूनच मी तशा चपात्या पण केल्या होत्या 15-16. आणि वर्षाचं सोबत पण तिचे फ्रेंड्स लोकं आहेत, त्याच्यामुळे आम्हाला एवढ्या सगळ्यांना मिळून खाता येईल ह्या प्रकारेच आम्ही बनवून घेतलं होतं. मस्तपैकी जवळा पण होता, तो पण छान गरम करून घेतलाय. एका बाजूला चहा ठेवलेला आहे. ऑलमोस्ट आम्ही सगळे तयार झालेलो आहोत. पॅकिंगसुद्धा आईकडनं रात्रीच करून घेतलेले आहे. चहा घ्यायचा आहे आणि सगळं आवरायचं आणि पाणी भरून निघायचं आहे पटकन. तर हेच ठरलं होतं. आईची बघूया काय तयारी चालली. काय करते आई? सोना सोना भरते. सो आमच्या एवढ्याच बॅगे आहेत. आम्ही एवढ्याच बॅग घेऊन जाणार आहोत. 6:45 झालेले आहेत. आई पण ऑलमोस्ट रेडी आहे. तिचं मंगळसूत्र वाकडे तिकडे झाले. ती पण हेल्प करते. दिवसही उजडत आलेला आहे. हो, आता पाणीच भरून जायचंय. भांडे पण घासायचे आहेत. बंद करून देशील. लास्टला मग सगळी भांडे एकदम घासून टाकेल आता. पडद्यात चहा घे. तिला फोन करू बघा, चहा काढू प्यायला आपल्याला चहा. आता हा बनवला पण मी. बरं ते मग पाणी नाही पडलं इथलं. हा पाणी देते. आम्ही निघतोय आता. मम्मीने बोलू बोलू आले. मम्मी बोलू बोलू आवर लवकर. कुठे किती वाजतील तुम्हाला? वर्षाने नोव्हेंबरमध्ये सुट्ट्यांचा वापर काहीतरी जास्तच केला. ऑक्टोबरमध्येच पप्पा आजारी पडले होते, त्यांच्यात तिथे हप्ताभर त्यांच्या सुट्ट्या गेल्या आणि तिला सुट्ट्या उरल्या नव्हत्या. आणि नोव्हेंबरमध्ये तिचा वाढदिवस पण होऊन गेला होता. किरणचंही लग्न नोव्हेंबरच्या शेवटच्या हप्त्यातच घेतलं होतं. सगळ्यांना जमणार नव्हतं, पण आम्ही लोकांनी तयारी केली होती, कारण मावशीच्या घरचं शेवटचं लग्न होतं आणि सगळ्यांना आनंदाने एन्जॉय करायचाच होता. मूड ऑफ होता, पण ठीक आहे. आता नेहमीच सेम नाही होऊ शकत की वर्ष आपल्यासोबत येणार, म्हणून ठीक आहे. मी आई पप्पांसोबतच निघाले होते. तरी पुढे जाऊन एकत्र भेटणार आहे, पण ती काय तिथे तसं थांबणार नव्हती. लग्नाच्या दिवशीच ती निघून जाणार होती मुंबईला, कारण तिला सोमवारी परत जॉईन व्हायचं होतं कामाला. त्याप्रमाणेच तिने तिची तयारी केली होती आणि म्हणूनच तिची सेपरेट गाडीसुद्धा होती. ठीक आहे, चालतं असं प्रवासामध्ये. असं सोडूनच चालले होते. सगळं स्वस्त देते ती बाई आहे. 2 लेडीज, एक तिचा नवरा असतो. याची पण देवपूजा चालू आहे. तिला काही देव सुटे ना. अरे इतकं किती डाले गावी. त्या माझ्या बॅगेत ठेवा. त्याच्यामध्ये सगळे स्वेटर आहेत आपले. हे मला येताना घालायचे कपडे रिटर्न. मी ब्लॉग बनवते हे काय पप्पाला माहीत नव्हतं, आणि त्यांना जेव्हा मी हे एक्सप्लेन केलं
की मी गेले 1 वर्ष ब्लॉग बनवते. ते थोडे सरप्राईज झाले होते आणि त्यांचा थोडा रिस्पॉन्ड लगेच आला मला. ठीक आहे, छान गोष्ट आहे, करा. गुड मॉर्निंग. त्यांनी लगेच सगळ्यांना हाय सुद्धा केला. मला कचरा टाकायची आठवण करत हो. इकडे बाहेर लागेल. गाडी कुठे लावली आहे? गाडी अर्ध्या रात्री साफ केली होती आणि तिला व्यवस्थित एका साईडला लावून ठेवली होती. फक्त आमच्याकडे 2 मोठ्या बॅग होत्या, त्याच्यामध्ये मेन कपडे होते. ते आम्हाला गाडीच्या वरती आम्हाला रॅकला लावणं गरजेचं पडलं, कारण गाडीत जागा होणार नव्हती. बाकी छोटे मोठे वस्तू आम्ही गाडीमध्ये स्वेटर वगैरे जवळ ठेवणार होतो आणि मागे खाऊचं वगैरे हे सगळं डिक्कीत ठेवणार होतो. त्या 2 मोठ्या बॅग असल्यामुळे ते मागे बसणार नव्हत्या डिक्कीत, कारण पप्पाची एक ट्रॉली बॅग होती आणि माझी ट्रॅकिंग बॅग होती. सो ती सूट होणार होती. त्याच्यामुळे आम्ही तिला वरती शिफ्ट करायचं ठरवलं होतं. एक चांगला पण असतं की उगाचच जास्त गर्दी न करता बसलेलं बरं, कारण गाडी माझी ही 5 सीटरच होती आणि माझं वेट आणि आईचं वेट असल्यामुळे तिची जागा जरा जास्तच मावणार होती. त्याच्यामुळे मी बॅगा वरतीच बांधायचं ठरवलं होतं. सकाळचे 7:30 झाले होते. बाहेर धोक्याचे चान्सेस जास्त होते. एक म्हशी झाडामध्ये पण असणार होते डस आणि बसत रोडवर नाही आणि हे दगड डसच होते. लावतात. लास्ट टाइमच पप्पा साखरपुड्याला जाऊन आले होते, त्याच्यामुळे मला असं समजलं होतं की भरपूर रस्त्यावर काम चालू आहे. त्याच्यामुळे बॅगा कव्हर करणं गरजेचं होतं, कारण धुळीमुळे खराब होऊ शकतं आणि धुक्यांमुळे ती ओली होऊ शकत होती. आणि मेन आमचे त्यात सगळे लग्नाचेच कपडे होते, त्यामुळे आम्ही रिस्क घेणार नव्हतो, म्हणून आम्हाला बांधून जावं लागलं होतं. श्री जसा काय कोकणात चाललाय, अशी पॅकिंग करते फुल. काय मग श्री, कसं वाटतंय? हा, तुझा इया 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 येणार आहे ना? इयाला व्हिडिओ कॉल करायला पाहिजे. आता नको, त्याला पण बसल्यावर करू. मला इकडे येऊ दे. काय माहिती भेटतात की नाही सोबत आपल्या. बुद्धाचं सोबत तर निघणार आहे, त्याच्यावर मॅच झालं पाहिजे. तर बऱ्याचपैकी मागं पुढे असू कदाचित आधी. चल मी जाऊन बघून येत्या. मला जास्त उशीर लावायला आवडत, त्याला खरंच खूप बोर होतं. अरे मला लग्वीला जायचंय वरती, मला जायचं होतं. थांबा पप्पा, लॉक करू नका, मला जायचं होतं. तुम्ही येत काय? मला वाटलं वय की काय. डबल लॉक करा. हा, मी फक्त बघायला आले होते खाली की कशी तयारी चालू आहे. हे 2 जण लगेच लॉक करून आले. बरं झालं, मला लवकरच समजलं. मी पटकन जाऊन आता वॉशरूम करून घेते, म्हणजे निघायला बरं. एकदा थंडीचे दिवस असल्यामुळे फार होऊ शकते. मला हा कधी इश्यू होत नाही पटकन, मी कंट्रोल करू शकते. पण तरीही घरातून निघताना एक फायनल क्लीन आणि मस्त फ्री होऊन निघलेलं बरं, म्हणूनच ही घाई माझ्याकडून झाली. आपले शेजारचे, त्यांच्याकडे ऑलरेडी एक पप्पाने चावी दिली आहे. एक्स्ट्रा प्रोटेक्शन म्हणून त्यांनी आणखीन एक चावी दिली. खरं तर मला नाही मावशी, समजलं हे की घ्या त्यांनी काका. डबल सिक्युरिटी का ठेवली चावी. आहे, पण ठीक आहे, त्यांना कोण प्रश्न करणार. मला ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येच खूप सर्दी आणि कफचा त्रास झाला होता. आताही तसंच चालू आहे.
खूप वेळा न काही दवाखाना करता मी ते नीट केलं होतं, पण पुन्हा मला गावाला निघायच्या आधीच बरं वाटत नव्हतं. तरी श्रीने मला एक दिवस एक आधी डोस देऊन ठेवला होता, त्याच्यामुळे थोडं मी रिकवर झाले होते. पण हलका हलका खोकला वगैरे होताच, कफ होता. चिंता ह्या गोष्टीची होती की आम्हाला असं समजलं होतं की गावी भरपूर थंडी आहे. आम्ही तरी पण निघालो आहोत. आई पण जरा भीतीमध्ये आहे आणि मी पण. लेट्स सी, बघूया तिथे काय घडणार आहे. खाली ठेवा, पाय ठेवा, वर मागे ठेवा, पाठीमागे जागा तुला मम्मीच्या मागे खोटी उशी दे पाठीला. सागर आहे तुझा टाईप काय आहे? मला लावते कोकणातली गाडी. गाणी लाव कुठली. विसवची पारून नेसली ग हा, जाधवाच्या सुनाला हळद लावा. माहिती काय, गाडी लावा गाडी लावा असं करतो. व्हिडिओ काढायच्या स्वतः सांगत आहे नाही मला नेहमी असं बोलता काय काय पण गाड्या लावत राहते. मागच्या वेळेस पण गेलो तर काही पण लावते बोलते, काही पण लावते. एवढे छत्रपती महाराजांची चांगली गाडी लावली होती मी. सर्वांना आवडेल अशी गाणी लावायची. हा आता ते ऑपरेट तुम्हीच करत बसतो. बाबांना हा ते करेन ना. नाही आवडलं तरी ते काय बोलणार ना, असं नाही बाबा. काय मी सॉन्गसाठी भयंकर वेडी आहे. जेव्हा मी आणि श्री आम्ही जेव्हा दोघं गाडीत असतो तेव्हा मला खरंच खूप सायलेंट, रोमॅन्टिक आणि मस्तपैकी असे छान छान गाणी ऐकायला आवडतात. पण असं श्रीच्या ड्रायव्हिंगच्या हिशोबाने त्याला ढिंच्याक गाणी हवी असतात. सेम मला नसतं आवडत. कधीतरी मूडप्रमाणे असतात, पण त्याच्या नेहमी कंप्लेंट असतात प्रवासात की शीतल तू छान गाणी लावत नाही माझ्या मनाप्रमाणे. गाडी घेऊन मला 4 वर्ष झाले, पण मला अजून समजलं नाही की त्याला गाडी कुठली आवडतं. म्हणूनच त्याला जरा चोपून काढायला पाहिजेत. हे बघा आता तुम्ही राहतात तसं एरियामध्ये. ते लावतायत ना तिथं, त्याचं पण झाकण चोरून नेलं चोराने. काल परवा श्रीने त्याची ही काढली 2,500ची. 2,500चं होतं ते. बदलापूरवरूनच एक फायनल CNG भरला आहे. ह्याच्यावर डिपेंड आहे आता की रस्त्यात आपल्याला कुठे मिळणार आहे. आणि आमची तशी पण गाडी खूप ॲव्हरेजमध्ये आहे, त्याच्यामुळे काही काळजीचं कारण नव्हतं. कारण मिळणार आहे का आता मला असं वाटतं मळशेजच्या पुढेच आम्हाला CNG भरायची वेळ येणार आहे, कारण गाडी आपली मस्तपैकी ॲव्हरेज येते, त्याच्यामुळे काही टेन्शन नव्हतं आम्हाला. फास्ट गाडी चालव उडत उडत, गाडीला रेंगळत नको चालू तुझ्यासारखी. थोड्या वेळी ही धोपटणार आहे मला. श्रीला पडवते म्हणून. बस आई तू जागा नको सोडू, तू तुझी बरोबर इथून बस आता तिथून गाडीच्या बाजूने. बस ए सुसू करू नको हो बाजूला. साडी घ्या आतमध्ये. पदर बस आता आईस बस नानाला टांग तुला. आता डायरेक्ट मुरबाड रोड सरळ सरळ जायचं आहे, बारवी डॅम, नदी वगैरे करतच. त्यानंतर आम्ही एक स्टॉप नाश्त्यासाठी घेणार आहोत, ते आमचं फेवरेट प्रांजली हॉटेल. तिथे एकदा फोन करून बघायचं की वर्ष आता कुठल्या रूटला लागले, निघाली की नाही इथपर्यंत आहे, त्याच्यामुळे एक ते चेक करावं लागणार आहे. सध्या तरी आता मला वाटतं आहे जास्त 7:30 पावणे 8 झाले असतील अंदाज, मला असं वाटतंय. मॅप लावला, कुठला रस्ता दाखवतो तोच असेल तो. हा लाव ना. डिमार्ट पासून आम्ही 7 पावणे 7ला निघालोय आता.
7:42 निघालो ना पप्पा. 7:45 बरोबर. 7:45 गाडी सुरू. सीएनजी भरलंय आता. आम्ही स्टार्ट झालं. मॅपही लावलाय. हे घंटा पकडते आता चलो. एक 1 तास तरी लागेल. मध्ये नाश्ता जेवण वगैरे सॉंग वगैरे लावत लावत मस्त जाऊ एन्जॉय करत. कवर अप ही आहे जरा बदलापूरला. एवढी पुढं असं थंडी नाहीये. प्रवासात गार वाटू शकतं आपल्याला. एवढं घाबरते ती पण, बरंच घाबरते या बोगद्याला चांगलीच. भीती वाटते पोराला घेऊन इकडं. हा मग इथे आम्ही वर्षाबद्दल बोलतोय कारण वर्षाला आहे ना अमरनाथला जायला ती ह्या बोगद्यातून त्या पलीकडे जाते. आणि नेमकं इथे सीएनजीच्या गाड्या वगैरे असतात, बाईक असतात, त्या रिव्हर्स मारतात आणि हा वन वे असतो. समोरशी जोपर्यंत गाडी पास नाही होत तोपर्यंत इकडून जाणाऱ्या गाड्या नेहमी थांबलेल्या असतात आणि नेहमी तिला याची भीती वाटते. कधी कधी तिला लेट होतो तेव्हा ती ऑटोने जाते, तेव्हा हा प्रसंग घडत असतो. त्याचीच आई काळजी करते आणि आम्हाला सांगते. तर मोस्टली मी असल्यानंतर तिला मी सोडवत असते, पण नेहमी नेहमी कधी ती मी नसताना येते तेव्हा त्या आईला काळजी वाटते त्या ह्या गोष्टीची. ते बटन दाबू दिलं. ब्लूटूथचा ओपन करा. तुमचा कार किट करून नाव आहे बघा. पप्पाची तयारी सुरू झालेली आहे त्यांचे ओल्ड गाणी लावायची. रफिक, लता मंगेशकर, किशोर कुमार. आता ही पेंगटलेली गाणी श्रीला आवडतात वाटतं. मीही त्यांच्यासाठी तसे लावत असते. पण आता काय, पप्पाचं राज्य आहे आणि आईचं. मला आवडते मी सॉन्ग तर लावू शकत नाही. आता सध्या हेच मॅनेज करावं लागणार आहेत. आई पप्पा बदलापूरला राहायला आल्यापासून काही प्रवास आमचे खूप सोपे झाले आहेत. कारण ह्या आधी आम्ही गोरेगावला राहायचो तेव्हा तिकडनं भरपूर ट्रॅफिक आणि आम्हाला 9-10 वाजायचे कल्याण मार्गाला येऊन एस टी पकडून जायला. पण आता माझी स्वतःची गाडी आणि प्लस आई पप्पा इथे बदलापूरला राहायला आल्यामुळे हा सोपा प्रवास झाला आहे. कारण सुरुवातीलाच मस्तपैकी आजूबाजूला झाडं, नदी वगैरे बघत बघत आणि मेन थंड वातावरण असल्यामुळे आम्ही पटकन गावाला पोचतो. पण त्याप्रमाणे थंडीचा महिना असल्यामुळेच आजूबाजूला एवढी धुकं पसरली आहेत. लोक खूप अंगावरती स्वेटर वगैरे घालून बाहेर प्रवास करतायत, कोणी शाळेत जाते. आत्ताच इथे थंडी आहे तर माळशेज घाटामध्ये किती धुकं असतील आणि गावी किती असेल ह्याचा विचार करायला लागले. आईला तसाही सायनेचा त्रास असल्यामुळे आणि ती थंडीला फार घाबरते कारण आधीच तिच्या आजारपणामुळे ती वैतागलेली असते. तिचं इकडे लग्नाला न यायचं इच्छा होती पण आम्ही तिला फोर्स केला आणि ती निघाली. प्रांजळी चलो आता प्रांजळीला रंजू खायला जरा चहा वगैरे घेऊया. भरपूर गार बाबा कानाला. हे हॉटेल आहे प्रांजली. आम्ही नेहमी तिला अहिल्यानगरला वर्षाला फोन निघताना करून सांगा आम्ही नेहमी इकडे आधी उतरलो. नाश्त्यासाठी ह्या हॉटेलला उतरतो. खूप टेस्टी जेवण आहे आणि आम्ही खूप वर्षापासून इकडे येतोय. खूप छान आणि क्वांटिटी वाईज पण खूप भारी आणि सगळं काही आहे इथे. त्याच्यामुळे अजून छान वाटतं आणि मी वॉशरूमसुद्धा खूप क्लीन असतात. त्यांनी खूप मॉडिफाय केलं आहे हे हॉटेल. ह्या आधी हे खूप छोटं होतं. आता भरपूर मोठा विस्तार केला आहे त्याने. त्याच्यामुळे कोणीही इथे आरामात मस्तपैकी थांबू शकतं. आम्ही तर आधी पोचलो आहोत आणि वर्षा ऑन द वेच आहे.
ती येईलच आणि इकडेच थांबणार आहे आमच्यासोबत नाश्त्याला. सो आम्ही सुरुवातीला थोडं काही नॉर्मल जेवण आम्ही खातोय तुम्हाला आणि काय ती नाही बोलले आल्यानंतर काय? आम्ही सोबतच खाऊ. वडापाव खाणार होते ना पण हे नको रे बा, पोट खराब होईल. घाबरलेला मी बोललेला. खूप जाम होतं त्याने पाव खाल्ला. वर्षा पण आलेली आहे. बुद्धा पण ए बुद्धा बुद्धा तुम्ही कशा आहात? आज काय काढलं काम नगरला मग? अरे आपली गाडी कुठे आहे? कुठे गाडी आपली? आपली गाडी कुठे गेली? ही तुझ्या चाचूची गाडी आहे. काकाची गाडी कुठे आहे? काकाची गाडी कुठे आहे? तू शोध आता. ही गाडी. उत्तप्पा उद्दाडा मसाला डोसा. हे बाई हे. वर्षाची मम्मी. नगर ना बुगडी भाजी बुगडी. चलो आता नाश्ता झाला. बराच 1 तास घेतला आम्ही लोकांनी इकडे. बराच 1 तास घेतला इकडे. ऊन झालंय जास्त. वर्षा मागूनच येते कारण ती थोडं शॉपिंग करत बसली. आम्हाला भरपूर तास वेळ झाला होता इथे कारण आम्हाला निघणं गरजेचं होतं. 1-12 वाजतील तर अजून डोक्यावरती ऊन येत तर प्रवास करायला मज्जा नाही येत. त्याच्यावरून श्री खूप बोर होतो जरा दिवसाची गाडी चालवायला कारण तो आपला कोकणातला असल्यामुळे त्याला रात्री गाडी चालवायला आवडते. आणि अहिल्यानगरच्या मार्गावर तुम्ही डेला गाडी चालवू शकता कारण एवढे रोड बीड छान असल्यामुळे तो मोस्टली इकडे दिवसाचा प्रवास करायला फार कंटाळतो. म्हणूनच आम्ही लवकर निघतोय. ही मागून येतीलच कारण बुद्धा त्यांच्याकडनं काही ना काही मागतोय आणि त्यांना त्रास होतोय. ते लोक तिथे थोडा टाइम घेणार आहेत. आमचा नाश्ता झाला आहे. आम्ही रेडी आहोत. आता आम्ही निघालो आहोत. रस्त्याला लागताच समजलं की रोड सगळे रिपेअरिंग चालू आहे. बऱ्यापैकी रोड रुंदीकरण चालू आहे आणि सगळीकडे खोदून ठेवलं आहे. कुठे दगडी टाकून ठेवलं आहे. त्याच्यामुळे खूप टेन्शन आलं कारण आमच्या गाडीचे पुढचे दोन्ही टायर चांगले नवीन आहे आणि मागचे जरा ओल्ड झाले आहेत आणि गाडीला आता 4 वर्ष ऑलमोस्ट पूर्ण होणार आहे. आम्ही हे रिपेअर करू नाही शकलो. फक्त गाडी सर्व्हिसिंग करून आणली होती श्रीनी आणि तिचा टायर आम्ही लावला नाही कारण मला सगळं फायनान्स मॅनेज करायचं होतं. शॉपिंग वगैरेही बरेच झाले होते. त्याच्यामुळे ही न्यूज भेटल्यानंतर तर अजून टेन्शन आलं. पण काय श्रीची ड्रायव्हिंग भारीच आहे. तरी आम्ही खूप सावकाश निघालोय. श्रीनी जेव्हा GPS वर ट्रॅक करून पाहिलं तर हा ऑलमोस्ट 20 किलोमीटर तरी रोड हा खराब दाखवला आहे. रिपेअरिंग चालू आहे आणि थोडी वन वे रोड पण चालू आहे. पण आपल्याला सावकाश जावं लागेल कारण मला वाटतं म्हैशीस घाटाच्या आधीपर्यंत तरी हा रस्ता एवढा बनवतात आहे. सो कोणी प्रवास करत असेल ह्या मार्गाने येणार असेल तर त्यांनी सावकाश आणि दिवसाचा यावा हा, तो काय रात्रीचा प्रवास सचिन आहे. अवॉइड करावा कारण तुम्हाला बऱ्यापैकी ह्या रस्त्याच्या अंधारात तुम्हाला काही भेटणार नाही नको आहे. वर खाली का रस्ता. वर्षाचा फोन आला आहे पप्पाला आणि कळालं आहे की आमच्या 5 किलोमीटर मागे वर्षाची गाडी पंक्चर झालेली आहे आणि ही गाडी 7 सीटर आर्टिका आहे. आम्हाला एवढा मोठा पॅच आम्ही कव्हर केलेला. आम्हाला पुन्हा 5 किलोमीटर रिव्हर्स गाडी फिरवावी लागली. आता काय करायचं कारण हा 20 किलोमीटरचा भाग हा पूर्ण असा जंगल सारखा आहे. आजूबाजूला काहीच नाही आहे. फक्त रस्त्याचं रिपेअरिंग चालू आहे. आता आम्ही हे डिस्कशन करत चालू की कसं करायचं.
पहिलं आधी हे ठरलं होतं की आमच्याकडे स्टेपनी होती. आमची स्टेपनी आर्टिकाला लावून मग पुढे जायचं होतं. पण म्हळशेज घाटाच्या नंतर चांगले शॉप असल्यामुळे बराच लाँग डिस्टन्स आपल्याला करावा लागला असता. त्याच्यामुळे गाडीचा टायरमध्ये फरक असल्यामुळे इम्बॅलन्सिंगचा इश्यू होईल. त्याच्यामुळे ही रिस्क न घेता ह्यांनी पुन्हा रिव्हर्स अजून मागं जायचं होतं. कारण 1-2 किलोमीटरवरती पंक्चरचं वगैरे शॉप होते. तर आपल्या गाडीचा जॅक होताच ऑलरेडी. मग तो जॅक लावून श्रेनी आणि काही सचिनच्या मित्रांनी गाडीचा टायर काढून ह्यांनी सचिन आणि त्याचे फ्रेंड्स आणि श्री हे तिघं मिळून आमच्या छोट्या गाडीमध्ये जाऊन हा टायर रिपेअर करून आणला. तोपर्यंत आम्ही रस्त्याच्या कडेला एका सावलीत सगळेजण जाऊन बसलो. तिथे मी, पप्पा, बुद्धाश आणि आपल्या एक नगरवाल्या ताई होत्या, जी वर्षाची फ्रेंड होती. आम्ही एवढे जण जाऊन बसलो होतो. एक अर्धा पाऊण तास तर आम्ही तिकडेच वाट बघत बसलो होतो ह्या लोकांची यायची. सो ते काम पण कंप्लीट होईल असं वाटतंय. सो मी काही फोन नाही केला आहे श्रीला. आता बघूया तो आल्यावर काय बोलतोय. वन काढ, वन 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 वन. ठीक आहे. चला, सांगितलं काम ते आता झालेलं पोचले पण आहे. असतील. मी त्याचा व्हिडिओ शूट नाही केला किती आहे, पण मिनिटं आम्ही जातोय? निघालोय कारण उशीर झाला आहे. बरं. आता ह्यांना आपल्यासोबतच घेऊन निघावं लागणार आहे. सो वर्षाची गाडी पुढे निघाली आहे आणि आपण तिच्या मागून जात आहे. माझ्या गाडीला 80चा लॉग असल्यामुळे आम्ही जास्त स्पीडनी पळू नाही शकत आणि वर्षाची गाडी ही प्रायव्हेट असल्यामुळे ती खूप फास्ट जाऊ शकते. सो आम्ही आमच्याही पद्धतीत आणि ते त्यांच्या पद्धतीत चाललो होतो. बराच वेळ हा प्रवास आम्हाला आता करायचा होता कारण आम्ही आधीच म्हळशेज घाटाच्या आधीच होतो. भरपूर मोठा डिस्टन्स आमच्या समोर होता. म्हळशेज घाट आला की बऱ्यापैकी अर्धा रस्ता कव्हर झाला असं आम्हाला वाटत असतं. कारण त्याच्यानंतरचे खालचे गाव असतात आडवे फाटे वगैरे, त्याच्यामुळे एक समाधान लागतं की चला आपण आपल्या गावाच्या बऱ्याचपैकी जवळ आलो आहोत. म्हळशेज घाटामध्ये बघण्यासारखे भरपूर स्पॉट होते. आम्ही बहुतेक वेळा थांबत असतो, पण यावेळेस थांबायचं नव्हतं. भराभर पुढे जायचं होतं कारण किरणची 6:30 वाजताची होती. आमचा 1-1.5 तास तरी इकडे गाडी रिपेअरमध्ये गेला आहे. त्याच्यामुळे आम्हाला आता खूप फास्ट जाणं गरजेचं होतं. त्याच्यामुळे जेवणही नकोच होतं. सोबत मी तसेही प्रांजली हॉटेलच्या इथून पेरू घेतले होते. भूक लागली का तेच खाणार होते. श्रीचं लक्ष सध्या कॉन्सन्ट्रेट फक्त 4 व्हीलर पळवण्याच्याच मागं होतं. कारण आम्हाला लवकर जरा जायचं होतं. कारण आम्ही बऱ्याचपैकी लग्नाच्या तोंडावरच चाललो होतो. मी साडीसुद्धा आणली होती येल्लो कलरची. तीच मला नेसून तिथे हळद करायची होती. त्याच्यामुळे थोडा वेळ तरी लवकर हवा होता आणि मला असं वाटत पण नाही की लवकर जास्त पाहुणेही आले असते. कारण बरेच लोकं जो तो हळद लावून आपापल्या घरी जाणार होता. आणि आता बहुतेकांकडे आपापल्या गाड्या आलेल्या आहेत आणि सध्या तरी बिबट्याचं भीती असल्यामुळे बहुतेक सगळे दिवसामाळा सगळे आपापल्या घरी जाणार होते आणि काही घरीच थांबणार होते. आम्ही बऱ्याचपैकी जवळ आलो आहोत. एक खातगाव टाकळी तरी ह्या रोडला लागलेलो आहेत, पण त्याच्या आधी भरपूर मोठं ट्रॅफिक भेटलं आहे. वर्षा ऑलरेडी आमच्या आधीच जाऊन भाळवणीच्या फाटकाजवळ थांबली आहे कारण तिकडे चला मम्मी म्हणा याला, पप्पांना हॉर्न मार काही आता, हॉर्न घरावरती नाही याला, नावं दुसरे टाकायची, पण दिसतील त्याच्यामुळे ना. तिला मी तिथे थांबायला सांगितलं आहे. तिथून मग आम्ही सगळे सोबतच बाजा हिवऱ्यात जाणार आहोत. पण मला वाटलं ह्याआधी ही बस आहे, भरपूर आता मोठा बस असती पॅच तर होता कधीच. इथे जे आम्ही अडकून बसलो होतो. वर्षाचे फोनवर फोन येत होते आणि जाम वैतागलो होतो. भाळवणीला जाऊनही आई पप्पाने पटकन 1 मिनिटात काम करून आलेले आहे आणि आम्ही गाडी पुन्हा रस्त्याला वळवली आहे. ऑलमोस्ट 4:30-5 वाजत आलेले आहे. वर्षासुद्धा आमची वाट बघत एका साईडला उभी होती. आम्ही तिला लोकेशन शेअर केलं आहे आणि त्याप्रमाणे तिथे आता आमच्या मागे मागे येणार आहे. चपाती खाल्ली सो तिला आम्ही शोधत आहोत. त्याआधीच तिला नाश्ताही करायला लावला होता. ते सगळेजण आता आमच्यासोबत येत आहेत कारण आतल्या गावचा रस्ता माहीत नव्हता. मावशीच्या गावाला जायला 2 रस्ते आहेत, जखणगाव आणि एक नॉर्मल रस्ता आहे. पण त्यातला एक रस्ता खराब असल्यामुळे आम्ही तिथून जात नाही आणि जो बऱ्यापैकी चांगला आहे त्या रस्त्याने आम्ही जाणार होतो. वर्षाच्या गाडीमध्ये बसलेले सगळे नवीन असल्यामुळे त्यांना याचा अंदाज नव्हता आणि वर्षालाही नव्हता.
म्हणून आम्ही थोडा वेळ वेट करून आम्ही तिथून दोघंही गाड्या एकत्र जायचं ठरवलं. वर्षाने पुन्हा फोन करून सांगितलं की तुम्ही थोडा वेळ थांबा, कारण ती बुद्धासाठी दूध घेत होती. बुद्धा आता फक्त डाळभात आणि दुधावर असतो, त्याच्यामुळे आम्ही त्याला दूध घेण्यासाठी तिथे थांबलो होतो. तिथून पुढे पुन्हा आम्हाला एकत्र जायचं होतं. मोस्टली 5-5:30 झाले होते आणि उशीर होत चालला होता. त्याच्यामुळे आम्ही वर्षासाठी थांबून घेतलं होतं की तिला एकत्रच घेऊन जाऊया करून म्हणून. फायनली मावशीच्या गावचा रस्ता लागलेला आहे आणि हा 5 किलोमीटरवर आहे. मावशीचं गाव मला फार आवडतं, कारण तिच्या घरी जाता जाता एवढी छान झाडं, शेतं, फळं, बागा बघायला भेटतात. आणि ते प्रत्येक घराचा रंग हा सफेद ऑफ व्हाईटच असतो आणि इतकं छान सुंदर गाव यांनी बसवलेलं आहे, ते मला बघून फार आनंद होतो. त्याच्यामुळे या रस्त्याने मला जाण्याची खूप मजा वेगळी. त्यामुळे संध्याकाळचे 5-5:30 असल्यामुळे सुद्धा सूर्यास्त होत आहे हा बघून सुद्धा आनंद होतोय. हे बघत बघतच आम्ही आता जवळ आलो आहे आणि आता फायनली टच होणार आहोत. ऑलमोस्ट जवळच. फायनली आम्ही आता पोचलेलो आहे. हळूहळू पावडे येतात आहेत. मस्त प्रवास झाला, छान झाला. आता फायनली इकडे आलं होतं, आम्ही इथं स्टॉप करतो आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.